आता राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेत। राष्ट्रवादी एसपीचे माढाचे आमदार अभिजित पाटील हे महायुतीच्या बैठकीला उपस्थित आहेत। तर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक होतीये। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र या बैठकीच्या पूर्वीच माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होतोय। मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती। तसंच विधान परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं होतं। मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात आयोजित असताना उत्तम जानकर हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। तर एक मोठी घडामोड आपण पाहतोय। नाराज उत्तम जानकर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अनेक चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। विश्वभूषण, आपण पाहतोय आमदार उत्तम जानकर एकीकडे नाराज होते आणि त्यानंतर आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काय घडतंय एकंदरीत? विधान परिषदेची निवडणूक आहे त्यामध्ये आता खऱ्या अर्थानं रंग झालेले आहे असं म्हणावं लागेल। कारण आयटी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली त्यावर उत्तम जानकर हे राष्ट्रवादीचे स्वतः आमदार असताना त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। सुरुवातीला तर त्यांनी असं देखील म्हटलं होतं की या संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे। मात्र सध्या ते आता या बैठकीला उपस्थित राहिले। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे। त्यासोबतच माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। त्यासोबतच माळशिरसचे आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादीचे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। एकूण 4 आमदार राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी आहेत। त्यापैकी 3 आमदारांनी विश्वभूषण, आपण आता पाहतोय आता उत्तम जानकर हे चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेत, त्यामुळे आता ते भाजपात प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे।